नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। दादा, आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती, काय नियोजन होतं पत्रकार परिषद? मी राजू भालेराव, अध्यक्ष अण्णाभाऊ साठे फाउंडेशन। आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद ह्या विषयासाठी आयोजित केली होती की येथील जी मांगीर बाबाची यात्रा आहे, जी अनेक वर्षापासून त्या मैदानामध्ये भरते आणि महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात। परंतु ह्यावेळेस काय झालं की इथले एका बिल्डर लॉबीनं त्या ठिकाणी खोटी दस्तावेज करून ती जागा ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी दहशत निर्माण करून त्यानं या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे माणसं बया आणून या ठिकाणी दहशत निर्माण केली। त्या ठिकाणी त्यानं छोटंसं बॉक्स आणून ठेवला तिथं, त्या ठिकाणी ऑफिस म्हणून त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावले आणि त्या ठिकाणी दहशत करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी आम्ही हा प्रयत्न हणून करण्यासाठी आम्ही 10 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन लावलेलं आहे की या ठिकाणी मांगेबाबाची यात्रा भरते, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण कोणी करू नये, या इलिगल पद्धतीने कोणी करू नये। यात्रा दरवर्षीपर्यंत त्या जागेवर होती, त्या जागेवर होणार आहे। ही जागा जर या ठिकाणी झाली नाही यात्रा, तर ही यात्रा आम्ही सरळ पूर्ण रोड बंद करून या रोडवर आम्ही यात्रा केल्याशिवाय राहणार नाही। शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी जी मांगेबाबाची यात्रा आहे ती सर्व शहानिशा करून, अनेक वर्षापासून चालत आलेली ही यात्रा आहे, त्यांनी सर्व शहानिशा करून ती जागा आम्हाला मोकळी करून देण्यात यावी। नसता आम्ही सर्व यात्रा आम्ही ही पूर्ण जालना रोडवर आम्ही बंद करून त्या ठिकाणी करणार आहोत। जागा कोणाची आहे, ती नेमकी आणि किती आहे? ती जागा 10 एकर जागा आहे आणि ती गणपती इनाम म्हणून दिली आहे। जो काही इनाम कोणाला विकता येत नाही, कोणाला खरेदी करता येत नाही, परंतु त्या बिल्डर लॉबीने पैशाच्या जोऱ्यावर सर्व कर्मचारी अधिकारी यांना चिरीमिरी देऊन हाताशी धरून ही जागा इलिगल पद्धतीने लीगल करून घेतलेली आहे। याला आमचा पूर्णपणे विरोध आहे, आमचा विरोध आहे, गावकऱ्यांचा विरोध आहे, केंद्रातील देवस्थान समितीचा विरोध आहे आणि सगळं मांगीर बाबा भक्तांचा या ठिकाणी सगळ्यांचा विरोध आहे। ही जागा त्यांनी इलिगल केली आहे, याच्यावर शिक्षा झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे, 420 खाली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। कोणत्या बिल्डराचं नाव आलं त्यासमोर? एक अग्रवाल बिल्डर म्हणून आहे, त्याचं नाव समोर आलेलं आहे आणि त्याला आम्ही या जागेविषयी त्यांना समाजाशी, गावकऱ्यांशी, इमान ग्रामपंचायत सुद्धा त्याने नो ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये आणि सदर जागा जर त्यांना घ्यायची असेल तर त्यांना जाहीर प्रकरण करायला पाहिजे होतं, ते सुद्धा त्यांना केलेलं नाहीये। पोलीस स्टेशनला या संदर्भात काही तक्रार दिली आपण? हो, पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दिलेली आहे आणि त्यांना पण दिली आहे। आता त्यांना इलिगल पद्धतीने त्यांना डॉक्युमेंट्स बनवलेले आहे, त्यामुळे पोलीस लोक सुद्धा त्याच्यात बाजू घेणार आहे, परंतु हे इलिगल आहे असल्याचं आम्ही सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही। 2 वर्षांनी चालू आहे आंदोलनाला किती लोक सहभागी होणार आहेत? कुठं आंदोलन राहणार? गावकरी या आंदोलनामध्ये कमीत कमी 500 तर लोक येतील या आंदोलनामध्ये। हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी 1 वाजता होणार आहे। या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने लोक सामील होऊन या ठिकाणी आपल्याला न्याय मागण्यासाठी शासनाकडे जाणार आहोत। मांगीर बाबांना जो भक्तागण मानतो, त्या भक्तांना तुम्ही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने काय आवाहन करणार? आम्ही सर्व मांगीर बाबा भक्तांना या ठिकाणी हेच आवाहन करणार आहोत का ज्याप्रमाणे आपण दरवर्षी यात्रेमध्ये येतात, सहभागी होतात, आपले जे नवस असतात ते नवस करतात, ह्या वर्षी सुद्धा अशाच प्रमाणे नवस करा या आणि ह्या आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी व्हा, जेणेकरून आपली ही यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुरळीत होईल। आतापर्यंत या जागेवर कोणाचं नाव होतं? आतापर्यंत ही जागा ही गणपती इनाम म्हणूनच होती, ही कोणाच माहित नव्हती का याने इलिगल पद्धतीने कशाप्रमाणे डॉक्युमेंट्स करून घेतले। ही जागा ना गावकऱ्याला माहित होती, ना ग्रामपंचायतला माहित होती आणि ना मांगीर बाबा भक्तांना माहित होती। ही जागा गणपती इनाम आहे आणि सर्व या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, क्रीडा कार्यक्रम हे दरवर्षी चालू असतात, वर्षभर चालू असतात। तर या संदर्भात तुम्ही संबंधित ग्रामपंचायतला भेटले असाल, त्यांचा लोकप्रतिनिधी, संबंधित आमदार, त्यांचं काय म्हणणं आहे याविषयी? नाही, ते पण सोबतच आहे आमच्या, त्यांचं पण म्हणणं इलिगलच आहे, त्यांनी तसं पत्र पण दिलेलं आहे। ही जागा ही गणपती इनाम म्हणून आहे, ही कोणाच्या नावावर जागा होऊ शकत नाही असं ग्रामपंचायतचं सुद्धा म्हणणं आहे। आपलं नाव? मी राजू भालेराव, अध्यक्ष अण्णाभाऊ साठे फाउंडेशन।